नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतो. 1972चा महाराष्ट्रातील दुष्काळ. खरं तर ही केवळ एक नैसर्गिक आपत्ती नव्हती, तर एक असं ऐतिहासिक वास्तव होतं ज्याने या राज्याचं सामाजिक आणि आर्थिक चित्रच कायमचं बदलून टाकलं. आजच्या या विश्लेषणात आपण याच अभूतपूर्व संकटाचा वेध घेणार आहोत. हे संकट काही फक्त पाणी नाही इथपर्यंत मर्यादित नव्हतं बरं का. ही अशी वेळ होती जिथे जगण्याची प्रत्येक पद्धतच पणाला लागली होती. असा काळ ज्याने प्रशासनाला आणि समाजाला त्यांच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन विचार करायला भाग पाडलं. चला तर मग या विषयाच्या थोडं खोलात जाऊया आणि बघूया की कशी एक अत्यंत विदारक परिस्थिती एका कायमस्वरूपी क्रांतीचं कारण बनली. या संकटाची सुरुवात नेमकी कशी झाली आणि त्याची तीव्रता किती भयानक होती हे आधी समजून घेऊया. लक्षात घ्या, हा काही एका रात्रीत आलेला दुष्काळ नव्हता. सलग 3 वर्ष. विचार करा, पहिल्या वर्षी पाऊस पडला नाही, दुसऱ्या वर्षीही तीच परिस्थिती कायम राहिली आणि तिसऱ्या वर्षापर्यंत तर पाणी, अन्न आणि जनावरांचा चारा यांची भयंकर टंचाई निर्माण झाली. सगळंच संपलं होतं. हा निसर्गाचा असा प्रकोप होता ज्याने संपूर्ण राज्याला अक्षरशः कोरडं ठाक करून सोडलं होतं. आता कल्पना करा, विहिरी, तलाव, नद्या पूर्णपणे आटल्या आहेत. पाण्याचा एक थेंब मिळवण्यासाठी लोकांना भर कडक उन्हात मैलोनमैल पायपीट करावी लागत होती. शेतात पिकाचा एक दाणाही उगवला नाही. उत्पन्न शून्य. म्हणजे हा फक्त पाण्याचाच नाही तर अन्नाचाही सर्वात मोठा दुष्काळ होता. याने मानवी अस्तित्वालाच थेट आवाहन दिलं होतं. आता आपण वळूया दुसऱ्या मुद्द्याकडे, जो खरं तर खूपच हृदयद्रावक आहे. तो म्हणजे या दुष्काळातील मूक बळी, आपली जनावरे. बघा, या सगळ्या प्रवासातला सर्वात वेदनादायी भाग कुठला असेल तर तो म्हणजे शेतकरी आणि जनावरांमधला भावनिक संघर्ष. एक बळीराजा स्वतःच्या पोटाला चिमटा काढून उपाशी राहू शकतो, पण दावणीला बांधलेलं आपलं मुकं जनावर तडफडून मरताना बघणं हे त्याच्यासाठी सर्वात मोठं दुःख होतं. हा भावनिक बंध या दुष्काळाने अत्यंत क्रूरपणे तोडून टाकला. शासनाची मदत पोहोचण्याआधीच परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की चाऱ्याअभावी लाखो जनावरे मृत्युमुखी पडली. नाईलाजाने, अगदी नाईलाजाने शेतकऱ्यांना आपली जनावरे कवडीमोळ भावाने खटकाला विकावी लागली किंवा अक्षरशः उघड्यावर सोडून द्यावी लागली. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पूर्णपणे कळाच मोडला होता. पण मग अशा वेळी एक आशेचा किरण दिसला, आणि तो म्हणजे चारा छावण्या. जनावरांचे हे मृत्यू थांबवण्यासाठी शासनाने आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन या छावण्या उभारल्या. मरणासन्न जनावरांना चारा पाणी देऊन त्यांचे प्राण वाचवणे हा एकच उद्देश होता. आणि खरं सांगायचं तर ह्या एका निर्णयाने हजारो मुक्या जीवांना अक्षरशः जीवदान दिलं. जनावरांच्या प्रश्नानंतर आता येऊया तिसऱ्या भागाकडे, जिथे आपण माणसांच्या जगण्याच्या, रोजगाराच्या आणि अन्नाच्या संघर्षाबद्दल बोलणार आहोत. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी माणसांना काय काय करावं लागलं ते पाहूया. आता हा विरोधाभास बघा. जो स्वाभिमानी शेतकरी कालपर्यंत स्वतःच्या मालकीच्या रानात दिमाखात राबत होता, त्याला आता पोटाची खळगी भरण्यासाठी काय करावं लागत होतं? तर भर उन्हात रस्ते बांधा, विहिरी खोदा, टोपल्यांनी खडी फोडा. आणि हे फक्त तरुण नाही बरं का, महिला, वयोवृद्ध, कुणाचीच यातून सुटका नव्हती. खरंच हा जगण्याचा अत्यंत क्रूर संघर्ष होता. मग ह्या मजुरांना भर उन्हात काम करताना तग धरता यावा, त्यांचं कुपोषण होऊ नये म्हणून शासनाने सुखडी वाटायला सुरुवात केली. तुम्हाला माहितीये सुखडी म्हणजे काय? गव्हाचं पीठ, गूळ आणि तेल किंवा तूप यांचं मिश्रण. ह्या सुखडीनेच त्या काळात मजुरांना शारीरिक ऊर्जा आणि जगण्याची ताकद दिली. ते नुसतं अन्न नव्हतं, ती एक जीवनदायी व्यवस्था होती. पण अन्नाची टंचाई इतकी भयंकर होती की नुसत्याच सुखडीवर कसं भागणार? अखेर अमेरिकेतून लाल ज्वारी म्हणजेच मायलो आयात करावी लागली. रेशन दुकानांमधून ती वाटली गेली. लोकांना ती आवडत नसूनही पर्यायच नसल्यामुळे नाईलाजाने खावी लागली. अन्नाची ही आणीबाणी परिस्थिती किती गंभीर होती हेच दाखवून देते. आता पाहूया चौथा आणि तितकाच महत्त्वाचा भाग, शहरांकडे झालेलं प्रचंड स्थलांतर. शेती कोलमल्यामुळे राज्याच्या पातळीवर कसे मोठे बदल घडले ते पाहूया. गावात जगण्याचं कोणतंही साधन उरलं नव्हतं. अशा वेळी करणार काय? मग लाखो लोकांनी जगण्याच्या आशेने मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे स्थलांतर केलं. आणि याचा थेट परिणाम म्हणजे शहरांमध्ये झोपडपट्ट्यांची अनियंत्रित वाढ झाली. एका दुष्काळाने आपल्या शहरांचं भौगोलिक चित्र कायमचं बदलून टाकलं. पण या संकटाची एक अजब गोष्ट तुम्हाला सांगतो. या विनाशाने गरीब आणि श्रीमंत हा भेदच पुसून टाकला. जगण्यासाठी सगळ्यांना एकाच रांगेत येऊन उभं राहावं लागलं. पण यातून एक चांगली गोष्ट घडली, ती म्हणजे समाज एकत्र आला. सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी सगळ्यांनी मतभेद विसरून एकमेकांना मदत केली. माणुसकीची एक अभेद्य भिंत उभी राहिली.
आणि आता शेवटच्या टप्प्यात आपण पाहणार आहोत की या संपूर्ण घटनेतून आपल्याला कायमस्वरूपी कोणता धडा मिळाला. आपल्याला असा प्रश्न पडतोच ना की एका राज्यापुरत्या मर्यादित असलेल्या या शोकांतिकेने संपूर्ण देशाच्या धोरणांना कशी दिशा दिली. यातून असं काय निर्माण झालं ज्याने संपूर्ण देशाचं भविष्य सुरक्षित केलं. तर याचं उत्तर आहे रोजगार हमी योजना. लोकांना रोजगार देण्यासाठी महाराष्ट्राने जी योजना सुरू केली तीच पुढे संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरली. याच मॉडेलने देशाच्या मनरेगासारख्या मोठ्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा पाया रचला. म्हणजे बघा, संकटाच्या गर्भातून एक शाश्वत उपाय कसा जन्माला येतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. थोडक्यात सांगायचं तर 1972चा दुष्काळ ही शेतकऱ्यांच्या सहनशीलतेची सर्वात मोठी परीक्षा होती. पण हा दुष्काळ एक कठोर शिक्षकही ठरला. यानेच राज्याला पाण्याचं नियोजन, जलसंधारण आणि रोजगाराची हमी याचे असे कायमस्वरूपी धडे दिले जे आजही आपल्या धोरणांचा महत्त्वाचा भाग आहेत. जाता जाता तुम्हाला एका प्रश्नासोबत सोडून जातो. जर इतका मोठा विनाश समाजातील दरी नष्ट करून देशासाठी एक मजबूत सुरक्षा कवच निर्माण करू शकतो, तर आजच्या काळात खऱ्या अर्थाने एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्यासाठी कशाची गरज आहे? आपण या ऐतिहासिक धड्यातून आजच्या संकटांसाठी काय शिकणार आहोत यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विश्लेषणासोबत. तोपर्यंत धन्यवाद. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, शेअर नक्की करा. धन्यवाद.